केसरी लाईव्ह मराठी डिजिटल मीडियामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। बघूया अर्धापूर येथून अर्धापूर येथे नव्याने सोमेश उत्कृष्ट अभ्यासिका या मान्यवरांच्या उपस्थित अभ्यासिकेचा उद्घाटन संपन्न झाला आहे। यावेळी विद्यार्थी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। पुढील बातमी सविस्तर। ज्यांच्या अथक परिश्रमातून हा कार्यक्रमाचं आयोजन केलं असे या परमजी देशमुख नगराध्यक्षांचं भाषण झालेलं आहे आणि साहेबांच्या प्रयत्नामुळे या ठिकाणी नगर पंचायत मध्ये रूपांतर झालं आणि ह्या नगराला या ग्रामपंचायतीला या शहराला शैक्षणिक दर्जा मिळवून देण्यासाठी मारुतरावजी कानोडे साहेबांनी अथक परिश्रम घेतले। त्याचे अनेक उदाहरणे आहेत आणि त्याच धर्तीवर त्यांचे सुपुत्र या नगरीचे माजी नगराध्यक्ष छत्रपतीजी कानोडे साहेब, त्यांचे बंधू सोमेशजी हे या ठिकाणी विद्यार्थ्यांचा एका 15 किलोमीटरवर नांदेड शहर आहे आणि आपण पाहतो आहे नांदेड नगरीमध्ये विदर्भातून असो की मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यातून असो 11वी 12वीचं सायन्स शिक्षण घेण्यासाठी येत आहेत। त्या ठिकाणी पालखी मुक्कामाला राहत आहेत आणि सर्व हेरून छत्रपती कानोडे साहेब व त्यांची जी टीम आहे एक अकॅडमी म्हणून या शहरामध्ये काम करते गेल्या 10 वर्षांमध्ये आणि एक चांगलं सलग असं काम या ठिकाणी चालते आहे। या शहराला राजकीय वारसा या ठिकाणी लाभलेला आहे पण शैक्षणिक दृष्ट्या या ठिकाणी शिकेल तो टिकेल आणि जो शिकला तेच या येणाऱ्या काळामध्ये राज्य करेल आणि सर्व अर्थाने पूर्ण परिपूर्ण राहील। त्यामुळे शिक्षणाचं महत्त्व हेरून छत्रपती कानोडे साहेब, सोमेशजी कानोडे व त्यांच्या टीमनं या घेतलेलं आहे। अख्खं जीवन मारुतरावजी कानोडे साहेबांनी राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करीत असताना एक सांप्रदायिक क्षेत्रामध्ये त्यांचं चांगलं काम होतं आणि आजचा जो कार्यक्रम आहे त्याच धर्तीवर आयोजित केलेला आहे। असो आम्हा सर्व पत्रकारांना या ठिकाणी कानोडे साहेबांनी बोललेलं सन्मान केला आणि नक्कीच या शहराला ज्या शहराचा ग्राम निमित्त सन्माननीय समोर बसलेले माझे सर्व बंधूंमध्ये ह्या सुविधा मिळावी याबद्दल त्यांनी जे आज उपक्रम या ठिकाणी निर्माण केलं त्यांच्या कार्याबद्दल आम्ही शुभेच्छा देतो आणि सोबतच अकॅडमी मार्फत एखादा कॅन्डिडेट जो पुढे जाण्यासारखा यशस्वी असेल त्याच्यासाठी दरवर्षी धनसंपदा परिवाराकडून आम्ही एक मुलगा त्यांनी निवडून द्यावं त्या पद्धतीनं एक स्टायपन बेसवरती आम्ही त्यांना वर्षभरासाठी जे त्यांचा आहार असतो किंवा बाकी त्याचे पुस्तके असतील या छोट्या मोठ्या गोष्टीसाठी जे मिळत नसेल अशा पद्धतीचं फायनान्शियल सपोर्ट त्यांना एक मुलासाठी आम्ही धनसंपदा करून त्यांना या ठिकाणी करतो। पर्यायांचा विचार केला। शेवटी आमच्या प्रभाग क्रमांक 6 मधील एक जी जुनी इमारत आहे त्या इमारतीमध्ये अभ्यासिका डेव्हलप करण्यासाठी प्रस्ताव दिला। 2 वेळेला त्या प्रस्तावाचं प्रशासकीय मान्यता मिळू शकली नाही पण शेवटी मागच्या वर्षी त्या ठिकाणी एक अभ्यासिका तयार करण्यासाठी प्रस्तावाला मंजुरी मिळाली। त्याचं टेंडर झालंय, त्याची वर्क ऑर्डर सुद्धा झाली। ती अभ्यासिका सुद्धा शहरातील आणि आजूबाजूच्या विद्यार्थ्यांसाठी सेवेमध्ये लवकरच सामील होईल। तत्पूर्वी सोमेशनं इथे एक चांगली अभ्यासिका आणि एक चांगली अकॅडमी निर्माण केलेली आहे। ग्रामीण भागातील वेगवेगळ्या परीक्षांना सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांना फिजिकल फिटनेस सेंटर उपलब्ध करून देणं असेल, त्याचबरोबर CRPF पोलीस भरतीसाठी ज्या काही आवश्यक फिजिकल गोष्टी असतात, रनिंग असेल, गोळाफेक असेल, लांब उडी असेल, यासाठी प्रशिक्षण देणं असेल आणि आता त्याच मुलांसाठी अभ्यासिका सुद्धा सोमेशनं या ठिकाणी उपलब्ध करून दिली। ग्रंथभेट या ठिकाणी सोमेश कानोडे यांना सुपूर्द करत आहेत। या पुस्तकांच्या ज्ञानार्जनातून त्या ठिकाणी निश्चितच त्यांच्या अकॅडमीला बळ मिळेल, एक प्रेरणा मिळेल आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांची अकॅडमी तालुक्यामध्ये या शहरामध्ये एक देदीप्यमान कामगिरी करून दाखवेल आणि आपलं नाव, आपल्या अकॅडमीचं नाव निश्चित। परंतु अभ्यासिका आणि शिक्षण हा विषय माझ्या हृदयाच्या जवळ असल्यामुळे मी तो प्लॅन कॅन्सल केला।
परंतु विद्यार्थी मित्रमैत्रिणींसाठी म्हटलं आधी हा विषयासाठी आपण इथं उपस्थित असणं जास्त गरजेचं आहे. आताच मान्य फडसे साहेबांनी एक अपेक्षा व्यक्त केली की सर्व विद्यार्थ्यांना पण एक आश्वासन देऊ इच्छितो की त्यांच्या विनंतींना मानच नाही तर त्याच्या पुढे जाऊन त्यांच्या टिपिकल एखाद्या विषयातली क्वेरी सुद्धा असेल तर त्यांनी बिनधास्त हक्कानं माझ्याकडे यावं. मी आपणास कधीही मार्गदर्शन करायला तयार आहे. त्याचबरोबर आजच्या अध्यक्ष साहेबांनी जे काय आपल्या पोलीस भरतीच्या तयारीसाठी विद्यार्थी मित्रांना जी काही पुस्तकं दिलीत त्याबद्दल आमच्या तयारीसाठी मुलांना जावं लागायचं, परंतु अर्धापूर सारख्या तालुक्याच्या ठिकाणी इतकं चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन मिळत आहे. त्याचबरोबर अभ्यासासाठी अभ्यासिकेची सोय होत आहे. हे पाहून ज्याप्रमाणे कानोड साहेब म्हटले प्रस्ताविकेत की अर्धापूर हा भाग तसा सधन म्हणता येईल, कृषी क्षेत्रात पुढारलेला आहे, बऱ्यापैकी बाकी सर्व क्षेत्रामध्ये सधन आहे, परंतु शिक्षणाच्या बाबतीत जर आपण मागे राहिलो तर उद्या जाऊन भविष्यामध्ये आपल्याला नेतृत्व करण्यापासून मुकू शकतो. ही अडचण त्यांनी स्वतः ओळखली. ज्याप्रमाणे मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले आणि वित्ताविना शूद्र खचले आणि हे सारे अनर्थ एका अविद्येने केले. विद्या ही तुमच्या प्रगतीचा पाया असतो आणि ही काही जी लायब्ररी आहे ती फक्त 4 भिंतीची इमारत नसून तुमच्या भविष्यातल्या स्वप्नांकडे जाण्याचा एक तो राजमार्ग आहे. त्यामुळं इथं तुम्ही अभ्यास करत असताना एक उद्दिष्ट समोर ठेवा आणि ज्याप्रमाणे आज आम्हाला अभ्यासिकेच्या उद्घाटनासाठी बोलवलं आहे, इतका दिमागदार कार्यक्रम तुम्ही आयोजित केला आहे, असाच कार्यक्रम पुढील वर्षी याच विद्यार्थ्यांमधून कोणी यशस्वी झालं तर त्यावेळेस त्या यशस्वीतांचा सोहळा तोही इतक्याच दिमागदार पद्धतीने व्हावा अशी माझी मनस्वी इच्छा आहे. त्याकरिता लागणारे मार्गदर्शन व जी काही यंत्रणा आहे, जी टीम आहे यांची सोमेश अकॅडमीची जी टीम आहे, जे गुरुजन वर्ग आहे ते जे एफर्ट टाकतायत त्यांच्या सर्व एफर्ट्सना आपण लवकरच फळ येईल असं मी एक सदिच्छा देतो. त्याचबरोबर सर्व विद्यार्थी मित्रांनाही मी एकच सांगेन, कुठल्याही प्रकारच्या डिस्ट्रॅक्शनला भुलून न आपण न्याय देण्यासाठी तुमच्या समोर एक उद्दिष्ट ठेवा. असं म्हणतात, मंजिले उन्हों की मिलते मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता हौसलों से उड़ान होती है. तो हौसला, ते डेडिकेशन, ते डिटर्मिनेशन तुमच्यामध्ये अभ्यास करताना असू द्या. तुम्हाला व इथल्या सर्व टीमला, सर्व कानोडे परिवाराला या चांगल्या शैक्षणिक कार्यक्रमासाठी व शैक्षणिक उपक्रमासाठी मी पुनश्च एकदा शुभेच्छा देतो आणि सर्व अर्धापूर नगरीला इथं उपस्थित असणाऱ्या सर्व शिक्षणाशी संबंधित इतके जागरूक नागरिक असल्याचं पाहून मलाही आनंद होतोय. आपल्या सर्वांनाही मी पुनश्च एकदा शुभेच्छा देतो. आम्हाला या कार्यक्रमासाठी बोलावलं त्याकरता धन्यवाद देतो. ज्यांच्या काळामध्ये आमच्याकडे अतिशय सुंदर असा तलाव उभारत आहे आणि ज्यांच्या काळामध्ये रस्त्यांचाही DPR सादर झालेला आहे, ज्यांच्या काळात भरपूर प्रमाणात घरकुल झाले असे आमचे सहकारी. दुसरा विषय असा आहे की शहरात जरी अभ्यासिका असेल तर तिथे इथून जायला परवडत नाही, तिथे राहायला परवडत नाही, आई वडिलांना आर्थिक बोध पडवत नाही. तिथलं ते फॅशनेबल वातावरण पाहिलं की आमचा ग्रामीण माणूस, आमची मुलगी, आमची ताई तिथे थोडंसं दबावात आल्यासारखं होतं, मुलगाही थोडंसं आपल्या कपड्यांत दबावात जातो. पण त्यांना मी सांगू इच्छितो की हे जे साधनं आहेत की नाही, कपडे, अतिशय सुंदर बोली भाषा, थोडंसं इंग्लिशचं प्रोनाऊन्सिएशन यांनी काही होत नाही. जेवढे अधिकारी झाले, अब्दुल कलाम आझाद म्हणजे जगातील सर्वोच्च गुणवत्तेचं जर प्रमाण असेल तर APJ आहेत आपल्या भारतामध्ये, ते सुद्धा जिल्हा परिषद शाळेतून आले. मग आपलं ग्रामीणत्व, आपली मायबोली, आपलं राहणीमान याचा कुठेही आपल्याला संकोच नसला पाहिजे. शिक्षणासाठी काय लागते मित्रांनो? पहिल्यांदा तुम्हाला जर परीक्षेत उत्तीर्ण व्हायचं असेल, विद्येबद्दल तर त्यांनी सगळ्यांनी सांगितलं आधीच्या वक्त्यांनी, तुमच्यामध्ये विद्या असली पाहिजे, विद्या कशी घेतली पाहिजे, संस्कार काय असला पाहिजे, आई वडील पिता आणि गुरु आणि आमचं गाव, आमचा देश, आमचा धर्म हा आमच्यासाठी सर्वस्व असायला हवं हे सांगितलंय. पण शिक्षणासाठी पहिलं सुरुवात काय पाहिजे? शिक्षणासाठी पहिली सुरुवात मला जर वाटते, मी काय सिलेक्ट झालो नाही, साहेब दोन्ही सिलेक्ट झालेले आहेत, पहिल्यांदा चांगली बैठक पाहिजे, बसता आलं पाहिजे. ती मला आज तुमच्यात दिसली. उठायचं निघायची काही गडबड तुमच्यामध्ये दिसली नाही, म्हणजे पहिली पायरी तुमच्यामध्ये आहे, ती पहिला गुण तुमच्यामध्ये आहे. बैठक पाहिजे. दुसरा विषय म्हणजे माझ्या मनाला नकारात्मक विषय, निराशा,
एवढी लोक परीक्षा द्यायली, एवढा अभ्यास करून शहरातून यायली, मी तिथे टिकेल का, हा नकारात्मक भावना कधीही आपल्या मनाला शिवली नाही पाहिजे. तिसरा मुद्दा काय पाहिजे की जिद्द, चिकाटी, सातत्य म्हणजे एखादा विषय नाही समजून घेतला तर सरांकडून, आपल्या कलिगकडून समजून घेता आला पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारे त्याचं एकदा, दोनदा, तीनदा, चारदा वेगवेगळ्या मूडमध्ये त्याचं वाचन केलं पाहिजे. तो विषय समजून घेतला पाहिजे. विषय समजून घेतला तर ते ग्रहण व्हायला वेळ लागत नाही, मग तो पाठांतर करायची गरज नाही. पाठांतर केलेला विषय आपण एकदा, एखादा सब्जेक्ट, एखादा टॉपिक आपण विसरू, पण एखादा टॉपिक जर आम्ही समजून घेतलं तर अजन्म आमच्या लक्षात राहतं आणि मग परीक्षेच्या वेळेस आपण कॉन्फिडन्सली त्या पॉइंटवर उत्तर देऊ शकतो. पण हे सगळं करण्यासाठी अजून एक अतिशय गरजेचे की आम्ही निर्व्यसनी असलं पाहिजे. सोशल मीडिया, भूलभुलैया, त्याच्यानंतर वेगवेगळे व्यसन ज्यांनी शरीर घातक होईल त्याच्यापासून आम्हाला दूर राहावं लागेल. महत्वाचं म्हणजे सुदृढ शरीर होण्यासाठी सरांच्या फिजिकल अकॅडमीमध्ये तुम्ही असलाच पाहिजेत. भले तुम्ही पोलीसची परीक्षा द्या न द्या, सुदृढ शरीर असेल तरच तिथं सुदृढ मन, सुदृढ विचार असतं. सुदृढ मन आणि सुदृढ विचार असल्याशिवाय तुम्ही यशस्वी होण्याची शक्यता फार कमी असते. त्यामुळे सुदृढ होण्यासाठी सुद्धा तुम्ही या अकॅडमीमध्ये गेलं पाहिजे. अभ्यासिकेचा वापर आपण जास्तीत जास्त वेळ करावा. साधारणपणे जर 10-12 तास आम्ही बसू शकलो तर निश्चितपणे यशाचा मार्ग आहे. मी सर BSc ॲग्री केलं आणि MPSC म्हणजे ॲग्रिकल्चरच्या मुलाला असं वाटतं की मी आता MPSCच होणार आहे, पण ते फक्त पुण्याला एका अकॅडमीत गेलो. तिथे अकॅडमीत गेलो, पाटील सरांची अकॅडमी होती. त्यांनी मला एक उदाहरण सांगितलं होतं, मला तुम्ही विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचे म्हणून सांगायचं की त्यांनी एक सांगितलं की या स्पर्धा परीक्षेबद्दल अनेक मतमतांतर असतात. त्याच्याबद्दल काही लोक चांगलं बोलतात, काही लोक वाईट बोलतात. आपण याच्या